मेरठमधल्या मुस्कानने तिचा बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने पती सौरभ राजपूतची निर्घृण हत्या केली। या हत्याकांडाने देशभरात खळबळ माजलेली असतानाच महाराष्ट्रातून अशाच घटना समोर येत आहेत। धक्कादायक म्हणजे या घटनांमध्ये हत्येच्या मुख्य सूत्रधार महिला असल्याचं समोर येत आहे। मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या रक्तरंजित घटनांमुळे महिलांचा गुन्ह्यांमधील सहभाग अचानक वाढला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। सुनेने केली सासूची हत्या। सुनेने सासूची भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे। सासूची हत्या करून सुनेने तिचा मृतदेह गोणीमध्ये भरला, पण गोणी उचलता येत नसल्यामुळे सून सासूचा मृतदेह तसाच ठेवून अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवरून फरार झाली। प्रतीक्षा शिंगारे असं या सुनेचं नाव आहे। प्रतीक्षाचे सासू सवितासोबत छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद व्हायचे, त्यामुळे प्रतीक्षाने पहाटेच्या सुमारास सासूचं डोकं भिंतीवर आपटलं, यामध्ये तिचा मृत्यू झाला। प्रतीक्षाचा विवाह 6 महिन्यापूर्वीच झाला होता। तर दुसरी घटना ही आहे की नवरा पसंत नाही म्हणून सुपारी दिली, तर दुसरीकडे होणारा नवरा पसंत पडला नाही म्हणून पुण्यातील दौंडमध्ये तरुणीने त्याच्याच हत्येची सुपारी दिली। सागर कदम आणि मयुरी दांडगे यांचं लग्न ठरलं होतं। सुपारी फुटल्यानंतर लग्नाची तारीखही निश्चित झाली। त्यानंतर दोघांनी प्री वेडिंग फोटोशूटही केलं। यानंतर मयुरीने सागरला चित्रपट पाहायला जायला आग्रह केला। मग दोघांनी चित्रपट पाहिला। चित्रपट पाहून आल्यानंतर सागरने मयुरीला घरी सोडलं। पुढे 1 किमी अंतर जात नाही तो 4 ते 5 जणांनी सागरवर हल्ला केला आणि मयुरीसोबत लग्न केलं तर जीवाणीशी मारू अशी धमकी दिली। या हल्ल्यामध्ये सागरचा पाय फ्रॅक्चर झाला, तसंच त्याच्या डोक्याला आणि पाठीलाही दुखापत झाली। हल्ल्यानंतर सागरने पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता मयुरीने सागरला मारण्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या केली। पुण्याच्याच लोणी काळभोरेमध्ये अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने संपवलं आहे। 45 वर्षीय रवींद्र काशीनाथ काळभोर असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे। रवींद्र काळभोर यांच्या पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांचे अनैतिक संबंध होते। या अनैतिक संबंधामध्ये रवींद्र काळभोर अडसर ठरत होते, त्यामुळे शोभा आणि गोरख यांनी रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर दुसरी घटना म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट रचला। दुसरीकडे संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनीही पत्नीने आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली। पत्नीच्या मित्राने केबिरीज चौकात आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केला। पत्नी सारिकाने कुटुंबासह कट रचून आपल्यावर विष प्रयोग अघोरी विद्येचा वापर करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही देवेंद्र यांनी केला। सारिकासोबत आपला आंतरजातीय विवाह झाला। लग्नानंतर सारिकाने अनुचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला, पण आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ बंद केल्याचा शासन निर्णय झाला। आता आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे समजल्यानंतर सारिकेचं वागणं बदललं, असं देवेंद्र कटके यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 3घांची रवानगी कोठडीत केली आहे। 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीसाठी पत्नीने मुलगा आणि सहकार्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना सांगलीमध्ये घडली। वनिता बाबूराव पाटील, तिचा मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि मित्र भीमराव गणपतराव हुलवाण यांनी बाबूराव पाटीलची हत्या केली। बाबूराव पाटील यांच्या डोक्यावर 50 लाखांचं कर्ज होतं, त्यामुळे लोक कर्जाचे पैसे मागण्यासाठी वारंवार घरी येत होते। काही काळानंतर बँकेचे घराच्या लिलावाची नोटीस पाठवली। वनिता आणि तिच्या मुलाने बाबूराव यांना आयुष्य संपवायला प्रेरित केलं, तसेच 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये कर्ज फिटेल असंही सांगितलं, पण बाबूरावने याला नकार दिला। अखेर वनिता, तिचा मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांनी बाबूरावची हत्या केली। सध्या कानावर अशा बातम्या पडतात की मन सुन्न होतंय। खरंच नात्यामध्ये प्रेम, ममता, माया काही शिल्लक राहिली नाहीये का, असं आता वाटतंय।
छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण कोणाचा तरी जीव घेतो हे सुद्धा समजत नसतं. पवित्र नात्यामध्ये आपण कुणाचा तरी निर्घृण हत्या करतो हे सुद्धा समजत नाही. सर्व गोष्टीवरून असंच वाटतंय की नात्यामध्ये विश्वास हा शब्दच उरला नाही. छोट्या गोष्टीवरून आपण इतकं टोकाचे पाऊल उचलतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकतो हे सुद्धा समजत नसतं. आता तर अशी कृत्य स्त्रियाच करायला लागले आहेत. जर एक महिला असे कृत्य करत असेल तर ती तिच्याकडून परिवार किंवा मुलं काय शिकवण घेतील हाच प्रश्न आता पडला आहे.